फिर्यादी सतीश सोलापुरे आणि एल श्रवणकुमार यांच्या घरातून एकूण 24 लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरीला गेले होते. तर पूजा सचिन जाधव यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. गुन्हे शाखेने घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. फुटेजमध्ये 2 संशयितांची हालचाल आढळताच पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एजी पाटील कॉलेज परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. अटक केलेले आरोपी राघवेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज नाईक वय 32 राहणार कारवार कर्नाटक आणि लक्ष्मण उर्फ लकी नाईक वय 28 राहणार बेळगाव कर्नाटक अशी 2 सराईत चोरटे असून त्यांनी तिन्ही घरफोड्यांची कबुली दिली आहे. चोरीचा माल विक्रीसाठी ते सोलापूर विजापूर परिसरात फिरत असल्याचेही उघड झाले. विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, राजन माने, अरविंद माने आणि गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने संयुक्तरित्या यशस्वी केली. विशेष शाखेचे अधिकारी आणि अंमलदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल पोलीस आयुक्तांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. ते आपला प्रश्न समजला. मॅनेजमेंटला जे काय इम्प्रूव्ह करण्यात येईल ते प्रयत्न करू. आपलं सर्वांचे जे सूचना होतं त्यानुसारच आता शिवाजी महाराज चौकामध्ये एक एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्यात. पण तसा एक चौक आयडेंटिफाय करून करू. पण एकही मार्ग मला करायचे असलं तर एक घेऊन करायची आणि तिथं पब्लिक हॅबिट क्रिएट करावं लागेल. आता मला एक रोडसाठी 10 अंमलदार ठेवू शकत नाही. ते आता मी वन वे म्हणून डिक्लेअर केलं, ऑर्डर काढला, बोर्ड लावलं आणि ते वन वे राहील का ते तुम्हाला माहिती आहे. ते एन्फोर्स करावं लागेल. त्यासाठी मला जास्ती मॅनेजेबल ठेवावं लागेल. सो आता एवढं रोड्स आम्ही वन वे करून पूर्ण डिप्लॉय करणे शक्य नाही. सो त्यानुसार आम्ही एक एरिया क्लिअर करू. हे डायनामिक नंबर्स आहे. आता माझ्याकडे 200 आहेत आणि ते करून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन संपेल अशा विषय नाही आहे. ते डे टू डे आमचे रेकॉर्ड अपडेट होत राहील आणि पोलीस स्टेशन इन्चार्जेस थ्रू ACP, DCP आणि क्राईम ब्रांचच्या देखरेख त्यावर सातत्याने चालू आहे. आता आम्ही मागच्या 5 वर्षात 2 किंवा 2पेक्षा जास्त गुन्हे अशा स्टॅटिस्टिक्स काढून त्यावर आता कारवाई चालू आहे.